राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याणकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या 7, 8, 9 जून 2025 रोजी वनामती दरपेठ नागपूर येथे आपण विदर्भ पाणी परिषदेचं 3 दिवसीय आयोजन केलेलं आहे। या पाणी परिषदेमध्ये प्रामुख्याने आपण 3 सब थीम्समध्ये याला डिवाइड केलं आहे। पहिल्या दिवशी आपण पेयजल परिषद, दुसऱ्या दिवशी कृषी जल परिषद आणि तिसऱ्या दिवशी औद्योगिक जल परिषद अशा 3 दिवसीय वेगवेगळ्या सब थीम्समध्ये याला आपण डिवाइड केलेलं आहे। आणि जवळजवळ 5 परिसंवाद या पाणी परिषदेमध्ये होणार असून त्याच्या माध्यमातून सुमारे 18 ते 20 टॉपिक्स वरती चर्चा आणि मांडणी या पाणी परिषदेत होईल। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे 7 जूनला या पाणी परिषदेच्या उद्घाटक म्हणून असणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी कृषी जल परिषदेला प्रामुख्याने आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी हे या पाणी परिषदेच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या आयोजनात 8 जूनला असतील। आणि तिसऱ्या दिवशी आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रामुख्याने समारोप सत्रामध्ये राहणार आहे। बरोबरीने आपल्या नुकताच ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला असे श्री चैत्राम पवार ज्यांचं पाण्यावर भरपूर काम आहे ते सुद्धा या समारोपी सत्राचे प्रमुख अतिथी असतील। प्रामुख्याने आपण विद्यार्थी, विविध NGOचे प्रतिनिधी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी, त्याच्यानंतर रिसर्चर्स, जल अभ्यासक अशा वेगळ्या लोकांचा सहभाग असलेले हे पाणी परिषद 3 दिवसामध्ये आयोजित केलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण जसं मी म्हणालो की केवळ चर्चा मंथनच नाही तर 4 वेगळ्या कॉम्पिटिशन सुद्धा आपण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या दृष्टीने केले। त्याच्यामध्ये रील मेकिंग असेल, पोस्टर मेकिंग असेल, वर्किंग मॉडेल कॉम्पिटिशन्स किंवा त्याचे सादरीकरण आहे आणि रिसर्च पेपरची मांडणी अशा पद्धतीच्या 4 कॉम्पिटिशन्स देखील याच्यामध्ये आपण जोडलेले आहेत। केवळ विदर्भातील आपणच विद्यापीठ म्हणून करतो असा त्यातला विषय होऊ नये म्हणून विदर्भातल्या इतर विद्यापीठांना सोबत घेत गोंडवाना विद्यापीठ असेल, मापसू असेल, PKV असेल, LIT असेल आणि निरी सारखी राष्ट्रीय संस्था असेल अशा सगळ्या संस्थांना सोबत घेऊन आपण हे आयोजन करतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला आज घडीला मिळाला। जी आम्ही अपेक्षा नोंदणीच्या बाबतीत केली होती त्याच्या 3 पट जास्त रजिस्ट्रेशन आज घडीलाच आपल्याला या पाणी परिषदेकरता मिळालेलं आहे। आणि याच्यात 2 आणखीन प्रमुख विषय आपण मांडतोय। एक तर हनुमंत बाबूराव केंद्रे ज्यांच्यावरती पाणी फिल्म निघाले त्यांची प्रगट मुलाखत असणार आहे। त्याच्यानंतर सिंचनाचा अनुशेष विदर्भाचा याच्यावरती एक स्वतंत्र भाषण असेल। जल कार्यक्षम विदर्भ रोडमॅप 2047 याचं सुद्धा एक सेशन आपण या पाणी परिषदेत करणार आहोत। ओव्हरऑल एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा पद्धतीचा विचार ही पाणी परिषद आयोजन करण्यामागे आपण केला आहे। आणि पुढे जाऊन आपले जे NSSचे जे विद्यार्थी आहे महाविद्यालयातले आणि जे NSSचे युनिट आपल्या विद्यापीठाचे असतात त्या याच्या माध्यमातून ते जलदूत बनून त्या कॅम्पसमध्ये आणि त्या स्थानिक तिथल्या पाण्याच्या प्रश्नाला घेऊन काम करतील अशा पद्धतीची भविष्यातील योजना आहे। ते अतिशय एक चांगलं आयोजन आपण हे आता करू पाहतोय। माझी आपल्याला या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना विशेषत्वाने आणि इतर अभ्यासकांना अशी विनंती आहे की जरूर या पाणी परिषदेत आपण सहभाग घ्यावा। थँक्यू।